हल्ली प्रत्येक जण फाईट मोड मध्ये जगतोय का? गेल्या काही दिवसात आपण अनेक घटना बघितल्या. रस्त्यावरचा छोटासा वाद, लोकल मधला क्षणिक राग किंवा फक्त हॉर्न वाजवला म्हणून सुरू झालेला संघर्ष. प्रश्न एवढाच आहे, आपण इतके पटकन का रागावतोय? राग ही खरं तर नैसर्गिक भावना आहे, पण जेव्हा प्रत्येक छोटी गोष्ट आपल्याला धोक्यासारखी वाटायला लागते तेव्हा आपला मेंदू सतत फाईट मोड मध्ये जायला लागतो आणि मग प्रतिक्रिया विचार करून नव्हे तर आवेगातून दिली जाते. यामागे अनेक कारण असू शकतात. सततचा ताण, अँझायटी, झोपेचा अभाव, मनातल्या भावना व्यक्त न करता येणं, अनेक गोष्टी मनात साठून राहणं, या सगळ्यांचा परिणाम आपल्या इमोशनल रेग्युलेशनवर होतो. अशा वेळी राग मनात दाबून ठेवणं हा काही उपाय नसतो. स्वतःच्या भावना समजून घेणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं, मनाला डिस्टर्ब करणाऱ्या भावनांचा निचरा करून मनाला पुन्हा संतुलित करणं हे महत्वाचं ठरतं. आणि अशा वेळेला म्युझिक थेरपी ही पूरक आणि परिणामकारक उपाय पद्धती म्हणून उपयुक्त ठरू शकते. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला सतत चिडचिड किंवा अनावर राग जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेली मदत मोठा बदल घडवू शकते.